सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील धुसफूस आता टोकाला गेलेली आहे। तर ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीतील फूट आता स्पष्ट झाली आणि याच महाविकास आघाडीच्या फुटीवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। महाविकास आघाडी फुटली। ठाकरे गटाचं एकला चलो रे। राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसची नाराजी। विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण रंगलंय। त्यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटानं थेट स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं स्पष्ट झालंय। असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। राऊतांचा दावा काँग्रेसच्या चांगला जिव्हारी लागलाय। राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी राऊतांना कानपिचक्या दिलाय। मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी राऊतांच्या भूमिकेला दुजोरा देत कार्यकर्त्यांसाठी स्वबळाचा नारा दिलाय। संजय राऊत साहेब नेहमीच बोलतात, त्यामुळे आणि याच्या आधी दानवे साहेब पण बोलले, पण त्याच्यानंतर जेव्हा मी ठाकरे साहेबांना भेटले किंवा आदित्यजींना भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही त्यांच्या बोलण्यातून। मी कसं सांगू, मला असं वाटतं की सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर किंवा टी व्हीवर बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या नेत्यांशी बोलावं, काही त्यांचं म्हणणं असेल तर। राहायचं की नाही राहायचं त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला स्वातंत्र्य आहे। कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय? त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती असं वक्तव्य दिल्लीत काँग्रेस नेत्यानं केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले। त्यानंतर ठाकरे गटानं इंडिया आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसला निर्वाणीचा इशाराही दिला होता। आता राज्यात ठाकरे गट आणि त्यापाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसत असलं तरी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून पुन्हा एकतेची वज्रमूठ आवळणार की स्वतंत्रपणे खिंड लढवणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर संजय राऊतांचा स्वबळाचा नारा आणि त्याला आता अरविंद सावंत यांनीही दुजोरा दिलेला आहे। विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती असं सावंतांनी म्हटलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्यास स्वावलंबी व्हावं लागेल असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आणि त्यामुळे राऊतांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह असल्याचंही अरविंद सावंत यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना म्हटलंय। आमच्याकडे काही लोक तर असं स्पष्टपणे म्हणत असतात शिवसैनिक, अहो एकटे लढलो असतो तरी 20 पेक्षा अधिक आलो असतो। विसरू नका, उद्धवजी ठाकरे साहेब एकटे होते, युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार कुणी बरोबर नव्हतं। हे आठवटे जानकर जे होते तेही सोबत सोडून गेले होते। 63 आमदार या विधानसभेमध्ये त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली आले होते। तर स्वबळावर लढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केला। तर निवडणुका जाहीर होण्याआधीच राऊतांनी मांडलेली भूमिका आश्चर्यकारक आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे। आता निवडणुका जाहीर झालेल्या नसताना अशा प्रकारची भूमिका मांडणं हे आश्चर्यकारक आहे। आमच्यातले सगळी काही मंडळी ही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर जवळ जाण्याचा प्रयत्न करतात काय, अशा प्रकारची शंका येण्याचं काम हे या ठिकाणी येतं। कारण की सर्वसामान्य मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे की या ठिकाणी 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल अपेक्षित असताना त्यावर निवडणुका कदाचित एप्रिल मेला होतील, कदाचित नोव्हेंबर डिसेंबर होतील। मग असं असताना ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याच्या संदर्भामध्ये स्वबळावरचा नारा देणं हे एक प्रकारे कुठेतरी आपल्यामध्ये फूट पाडणे आणि समोरच्याच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतं।
तर आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर हा निशाणा साधलाय. तर संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राऊतांना टोला हाणला. ठाकरे गटानं उघडं लढावं की कपडे घालून लढावं तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संजय राऊतांवर हल्ला चढवला. संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे. महायुतीमध्ये तशा संदर्भात काही नाही, चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे. त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे. की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण एकमेकांच्या विरोधात असणारे ठाकरे आणि फडणवीस आता पुन्हा एकमेकांचा हात हातात घेण्याची शक्यता आहे. फडणवीसांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेलाही उत आलाय. नेमकं हे विधान काय आणि ठाकरे फडणवीसांच्या महिनाभरातल्या 3 भेटीमागचं गूढ काय पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. ठाकरे फडणवीसांची दोस्ती होणार? भेटीनंतर दोस्ती पुढचा प्रवास युती? मविया सोडणार ठाकरे महायुतीत जाणार? ब्रह्मदेवापासून बाबा वेंगापर्यंत कुणीही महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे काही आत्ता सांगू शकत नाही. एकतर तू राहशील किंवा मी अशा शब्दात फडणवीसांना निर्वाणीचा इशारा देणारे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मवियामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आधी मित्र होते मात्र आता शत्रू नाही असं म्हणत पुन्हा मैत्रीचे संकेत दिले. तर राजकारणात कुणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिल्यामुळे ठाकरे फडणवीस टाळी देणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. राज्याचा आणि देशाचं माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करतात. केवळ या विधानांमधून भाजप आणि ठाकरे गटाचे सूर जुळतील असं नाही. तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंनी त्यांच्या भेटीची एकही संधी सोडलेली नाहीये. महिन्याभरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या 3 वेळा भेटी झाल्या. नागपूर अधिवेशनात 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यानंतर 20 डिसेंबरला आदित्य ठाकरेंनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि पुन्हा 9 जानेवारीला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटींमागे नेमकं काय दडलंय याची चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कमालीचे शांत झाले. त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता आहे की आणखीन काही याचं उत्तर भविष्यात मिळेलच. मात्र मवियातून बाहेर पडण्याच्या ठाकरेंच्या हालचाली आणि महिन्याभरातच फडणवीसांच्या 3 वेळा घेतलेल्या भेटी यामुळे शत्रुत्वापासून मैत्रीपर्यंतचा प्रवास थेट युतीपर्यंत पोहोचणार का याबाबत आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.
दरम्यान ठाकरे आणि फडणवीसांची जवळीक पाहिल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पाहायला मिळतेय. मोदीजींचं सरकार यावं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलोय याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करावा. ठाकरेंकडे आता काहीच राहिलेलं नाही, ते तुमच्याशी गोड गोड बोलतायत असं विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. काँग्रेसचा ठिकाणाच राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की निकालामुळे एकमेकावर कुरघुड्या त्यांच्या आता सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसानंतर हे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशी परिस्थिती होणार आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं, आज ती त्यांची पप्पी घेत आहे. तर बीडमधल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी 8 आरोपींना मोक्का लावण्यात आला. मात्र खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड असलेल्या वाल्मिक कराडला यातून वगळण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कराडला पोलीस का वाचवतायत, त्याला मोक्का न लावण्यासाठी कुणाचा दबाव आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. सरपंच हत्येप्रकरणी 8 आरोपींना मोक्का. खंडणीमध्ये आत असलेल्या कराडला मोक्का नाहीच. कराडला मोक्का लावण्याची मागणी. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले सर्व 8 जणांना मोक्का लावण्यात आलाय. मात्र 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला यातून वगळण्यात आलं. कराड हाच देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचा आरोप देशमुखांच्या कुटुंबियांचा आहे. मात्र त्याला यातून वगळण्यात आल्यामुळे देशमुख कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. हत्या प्रकरणात मोक्का लावलेले 8 आरोपी कोण आहेत ते पाहूया. विष्णू चाटे, जयराम घाटे, प्रतीक घुले, महेश केदारे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे हे अटकेत असलेल्या 7 आरोपींसह फरार असलेल्या कृष्णा आंधळेवर मोक्का लावण्यात आलाय. हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या या सर्व आरोपींवर आधी अपहरणाचा गुन्हा दाखल होता. मात्र पोलिसांवर टीका झाल्यानंतर या सर्वांवर नंतर 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र वाल्मिक कराडवर 302 आणि मोक्का लावण्यात आलेला नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांसह आमदार सुरेश धस यांनी कराडला मोक्का आणि 302 लावण्याची मागणी केली आहे. सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे. 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटक्यात 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. संघटित गुन्हेगारीसाठी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यामुळे आता या सर्वांवर मोक्का कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. काय आहे मोक्का कायदा पाहूया. 1999 मध्ये मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात. आरोपींवर 10 वर्षात 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं. खंडणी, अपहार, हप्ते वसुली, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मोक्का. मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही. 5 वर्ष ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप बीडमधल्या सर्व पक्षीय नेत्यांचा आहे. मात्र पोलिसांनी ना त्याच्यावर 302 अंतर्गत कारवाई केली ना त्याला मोक्का लावला. त्यामुळे कराडवर नेमका कुणाचा बरदस्त आहे
आणि पोलीस अजूनही देशमुख हत्या प्रकरणात दबावामुळे कारवाईला टाळाटाळ करतायत का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर सरपंच हत्ये प्रकरणातला मास्टर माइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जरांगेंनी केली. सरपंच हत्ये प्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. मात्र वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्यानं त्याच्यावर मोक्का नाही. त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी आता जरांगेंनी केलेली आहे. संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय. पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही. सगळ्यांना 302 मध्ये घ्या, यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही जणांवरच मोक्का का लावला जातोय? वाल्मिक कराडवर मोक्का का लागत नाहीये, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का, असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी विचारलाय. वाल्मिक कराडांचं काय? वाल्मिक कराडांना अटक तर केली, पण मग सुरेश धस जे मागणी करतायत, संदीप क्षीरसागर मागणी करतायत, त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत ते मागणी करतायत, त्यानंतर भजंग अप्पा सोनावणे ते मागणी करतात. ह्या सगळ्यांची मागणी आहे की 302 आणि मोका हा लागला पाहिजे. ह्या सगळ्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत, अंजली दमानिया ताईंचं आहे, ते मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आहे बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे त्यांची मागणी. त्याच्यामुळे हा मोका सगळ्यांवर का नाही लागलेला, हा सिलेक्टिव्हली का मोका लागला जातो? सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पुराव्यांच्या आधारे पोलीस योग्य कारवाई करतील, असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे. पोलीस योग्य कारवाई करतील. जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही. धाराशिवमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक नवा बॉम्ब टाकलाय. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत, असा गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भर सभेत या मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटो दाखवलेला आहे. बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 कोटी रुपये दाखवला. मात्र सरकारच्या तिजोरीत 10 लाख रुपये झाला. मात्र सरकारच्या तिजोरीतून 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केलेला आहे. 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून. त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका. हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक याने मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं. याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ईडी कडे चौकशी देणार आहे. हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक. वाल्मिक 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4 कोटी 90 लाख रुपये जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? हे घ्या ईडीची नोटीस. तर धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात फोटो दाखवत जरांगेंनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही. सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलं. मंत्री पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवर गंभीर आरोप केलेला आहे. संतोष देशमुख प्रकरणाची ज्या पद्धतीनं मांडणी झाली त्यामुळे बीड बदनाम झालाय, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तर आम्ही बीड नाही तर परळीबाबत बोलतोय, असा पलटवार सुरेश धस यांनी केला. बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम आम्ही केलं
आम्ही काही केलं नाही, आम्ही बीडबद्दल बोलत नाही, आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतो, असा पलटवार सुरेश धस यांनीही केला आहे. म्हणतात बीडमध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे, बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण म्हणते. बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत. बीड जिल्हा कुठं बदनाम करा, फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही. परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही. बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत. आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही. तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं. आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा. तर धस आणि मुंडे वादावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. की काही म्हणजे दोन नेत्यांचा वाद म्हणण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया दिल्या असतील. मी दोघांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि पुढे जाईल. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा एक जुना व्हिडिओ समोर आलाय. ऊस तोडणी यंत्राचं अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते त्या हॉटेलमधील व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असल्याचं दिसतंय. तर आपण बघतोय या हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे जिथं हे सगळे शेतकरी पैसे घेऊन आले होते आणि हार्वेस्टर मालक जे आहेत ते कराड आणि मुंडेंना याच हॉटेलमध्ये भेटले आणि त्याच वेळेसचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे ज्यामध्ये काही लोक पैसे मोजताना दिसत आहेत. वाल्मिक कराडचा आणखीन एक घोटाळा समोर आला. वाल्मिक कराडनं सोलापूरसह राज्यातील तब्बल 140 ऊस तोडणी यंत्रमालकांची 11 कोटी 20 लाखांची फसवणूक केली. हा आरोप ऊस तोडणी यंत्रमालक दिलीप नागणे यांनी केलेला आहे. शासकीय अनुदानातून ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये मिळवून देतो असं सांगून कराडनं 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याची माहिती मिळते आहे. अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला 36 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळवून देतो, त्यापुढे आम्हाला 8-8 लाख रुपये तुम्ही द्या. 8 लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्याने फसवणूक करून 140 लोकांचे त्याने 8-8 लोकांप्रमाणे 8-8 लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं, गोळा करायला लावलं. वाल्मिक कराडचा राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून आज अजित पवारांनी सावध भूमिका घेतली. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो आहे, त्यामुळे सगळं आखरीतच घडतंय. आमच्या सोबत कोण फोटो काढतंय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी असा सल्ला देखील अजित पवारांनी दिलाय. तसंच 2 नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा अशा सूचना त्यांनी पोलिसांनाही दिल्या आहेत. त्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण होते. आम्ही तिथं बसलो, असे एक जण उभा राहिला, फोटो काढला. आम्हाला काय माहिती त्याचा धंदा काय. आम्ही वाटारे हे काय तुझा फोटो काढतो म्हणजे सगळ्या आखरीतच आहे. त्याच्यावर तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं, त्याने गुपचूप काढला हे आधीच सांगून ठेवतो. माझा काही दोष नाही. तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो, तिथल्या पोलिसांना सांगतो, हे बाबा गुन्हेगारी जगताशी संबंध, आठवड्याची संबंध असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका. कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा आज संतोष देशमुखांच्या बहिणीनं केलेली आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुख यांच्या बहिणीनं केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार. माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती वेदना होतात. माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या. मी तर म्हणजे हे पण करू शकत नाही, माहितीये का. मला तरी पण एवढं माहिती नाही, आम्हाला मोबाईल बघू देत नाही, आम्हाला एवढं माहित नाही. जर त्याचे म्हणतात असं ऐकतात थोडं थोडं, त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतात का नाही असं.
आणि एक मोठी बातमी यावेळेस समोर येते. पुण्यामध्ये तरुणाचा माज आणि मुजोरी समोर आलेली आहे. या तरुणाकडून भर रस्त्यात पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे. पुण्यातल्या मगरपट्टा परिसरातली ही संतापजनक घटना आहे. ही घटना 6:30 वाजेच्या सुमारास घडली, तर युवकानं नशा करून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. या नशेडी तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे. सोया बेडरूम में सोई जैसा लग रहा हाथ बांधा हाथ बांधा हाथ उघडतोय सोया बेडरूम में सोई जैसा लग रहा महाराष्ट्र पोलिसांना मारहाण केलेली आहे. त्याची ही दृश्य पाहिल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागलेला आहे. अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अक्षय, काय अधिकची माहिती? हा मस्तवाल तरुण नेमका कोण आहे? काय कारवाई पोलिसांनी त्याच्यावर केलेली आहे? निश्चितपणे ही घटना जी आहे ती आज संध्याकाळी 6:30 वाजता पुण्यातील मगरपट्टा या भागात घडलेली आहे. एक इसम जो मानसिक रुग्ण आहे अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याने थेट पोलिसांवरच हल्ला केल्याची जो व्हिडिओ आहे तो देखील आता समोर आलेला आहे. तो जो मानसिक रुग्ण आहे तो रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्रास देत होता आणि याच हा का त्रास देतोय याचं कारण विचारण्यासाठी कर्तव्य बजावत असलेले पोलीस शिपाई जे आहेत त्यांनी त्या तरुणाला हटकला आणि याचा त्रास धरून या तरुणाने थेट पोलिसांच्या तानशिलात लावलेली आहे. सध्या तरुण जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि संबंधित पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. बिलकुल, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर अशा पद्धतीनं नशेडी तरुणाला चांगली जन्माची अद्दल खरं तर घडवणं अत्यंत गरजेचं असल्याचं इथं नक्कीच म्हणावं लागेल. सोया बेडरूम में सोई जैसा लग रहा हाथ बांधा हाथ बांधा हाथ उघडतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मागण्याची मागणी होत असताना लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगेंनी घेतलेल्या भूमिकेवरून देखील सुरेश धस यांनी घणाघाती प्रहार केला आहे. हाके साहेब, पाया पडतो, कुणाची उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, अशा शब्दात सुरेश धस यांनी लक्ष्मण हाके यांनी घेतलेल्या भूमिकेवर कडाडून प्रहार केला आहे. काय अरे कुणीकडे राजकारण चाललंय? अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, आम्ही जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब, तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. हाके साहेब, उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो, पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब दम आहे का? जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे अवलादी कसले आहेत? हे असले पिलावळ कशी सांभाळता? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. एक नाही, दोन सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी भाजपनं केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपमधून अजित पवारांच्या भूमिकेवर सवाल विचारला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. जर धनंजय मुंडे चौकशीत निर्दोष ठरले तर त्यांना सन्मानानं मंत्री बनवावं अशी भाजपची भूमिका असल्याचं सूत्रांनी म्हटलं. दादांनी बाणेदारपणा दाखवला नाही तर फडणवीसांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं असाही सूर भाजपच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का या संदर्भात चौकशी होणार आहे. खंडणी प्रकरणामध्ये चाटेला काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर आता पुन्हा देशमुख हत्या प्रकरणात चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
वाल्मिक कराडनंतर आता त्यांचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. आता यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. मी स्वतः इंटरव्हीन करणार आहे त्या पिटिशनमध्ये आणि कशी कारवाई होत नाही ते बघणार आहे. कारण हे जे सगळं चाललंय ना, जसं सुशील कराडवर त्याच्या वडिलांचा वरदास्त, वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा वरदास्त आणि धनंजय मुंडेंवर अजित पवार आणि फडणवीसांचा वरदास्त, त्यामुळे सामान्य लोकांना इथे न्याय मिळताना मात्र आपल्याला दिसत नाहीये. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातल्या 11 गावांमध्ये लोकांना टक्कल पडत असल्यानं खळबळ माजली होती आणि आता याच बुलढाण्यात टक्कल नंतर ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट आहे. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातल्या पाण्यांमध्ये नायट्रेटसह विषारी घटकाचा समावेश आहे. प्रामुख्यानं 9 तालुक्यांमधलं चित्र गंभीर आहे. आता हे तालुके ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होते आणि या आजारात नवजात बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. ब्ल्यू बेबी सिंड्रोम, तर ते नायट्रेटचं प्रमाण हे बोरवेल किंवा खोल पाण्यामध्ये आढळून आलेलं आहे आणि ते पाणी आपले जनरली नागरिक पित नाहीत. सरफेस वॉटर पित असल्यामुळं त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे असं नाही आहे. बाकी त्यांचे ब्लडचे सॅम्पल्स आणि काही पाण्याचे सॅम्पल्ससुद्धा अजून पुढील तपासणीसाठी माननीय कलेक्टर साहेबांच्या मदतीने आणि सहकार्याने आणि त्यांनी जसं सूचित केलं त्याप्रमाणे NABL लॅब याला पाठवत आहे आपण नाशिकला. तर हा ब्ल्यू बेबी सिंड्रोम नेमका आजार काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शरीरात नायट्रेटचं प्रमाण आढळल्यास ब्ल्यू बेबी सिंड्रोम हा आजार होतोय. बाळाची त्वचा निळसर व्हायला सुरुवात होते. बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होतं. मेंदूला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील 15 गावांमध्ये टक्कल व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे अनेक लोकांना टक्कल पडलं. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी बाधित गावाचा दौरा केला. तर दिल्ली आणि चेन्नईतून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बाधित गावामध्ये केस गळतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी येणार असल्याची माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. या जिल्ह्याचा खासदार, या लोकांचा लोकप्रतिनिधी आणि आरोग्य खात्याचा राज्यमंत्री या नात्यानं आमची सुद्धा जबाबदारी होती की जाणं, पाहणं आणि सगळं आपलं आरोग्य विभागाची टीम व्यवस्थित काम करते की नाही, सर्व त्यांचं त्या ठिकाणी काम कसं चालू आहे हे सगळं पाहण्यासाठी आणि विशेष करून लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर करण्यासाठी आजचा हा दौरा आम्ही या भागामध्ये काढलेला आहे. तर हार्ट अटॅकमुळे उतार वयातील नागरिकांचा मृत्यू होतो असं मानलं जायचं. मात्र आता हार्ट अटॅकमुळे अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना कुठे घडलेली आहे, याबरोबरच इतक्या कमी वयातील चिमुकल्यांना हार्ट अटॅकचा धोका का आहे, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. पालकांनो, मुलांना सांभाळा. खुर्चीवर बसली, जमिनीवर कोसळली. वर्षांच्या चिमुकलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू. ही आहे 8 वर्षांची चिमुकली गार्गी. इयत्ता 3रीची विद्यार्थिनी. तिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला आणि सगळा पालक वर्गच हादरून गेला. त्याचं झालं असं की सकाळी 8च्या सुमारास गार्गी शाळेत पोहोचली. शाळेच्या पायऱ्या चढली आणि शाळेच्या व्हरांड्यात चालू लागली. तेव्हा तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. ती थांबली, पुन्हा चालू लागली आणि लॉबीतल्या बाकावर बसली. पुढे काही सेकंदातच गार्गी कोसळली. गार्गी हात पाय झाडत होती. तेव्हा समोर असलेल्या शिक्षकांनी तिला पाहिलं आणि धावत जाऊन गार्गीला CPR देण्याचा प्रयत्न केला. गार्गीला हॉस्पिटलला नेण्यात आलं. मात्र त्याआधीच गार्गीचा मृत्यू झाला होता. 8 वर्षांच्या चिमुकल्यांना हार्ट अटॅक येण्याची ही पहिलीच घटना नाही, तर याआधी कर्नाटकमध्येही 8 वर्षांच्या तेजस्विनीचा असाच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता.
शाळेत शिक्षिकेला वही दाखवत असतानाच तेजस्विनी कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे जगभरात तब्बल 37 लाख चिमुकल्यांना हृदयविकाराचा धोका असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलाय. WHO अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे. 5 वर्षांखालील 37 लाख मुलांचं वजन जास्त आहे. शाळेचा ताण, अपुऱ्या झोपेमुळे मुलांचं हृदय कमकुवत बनू शकतं. जंक फूडमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका आहे. चिमुकल्या मुलांना हृदयविकाराचा झटका येण्याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. अशा मुलामुलींमध्ये हार्टचा प्रॉब्लेम म्हणजे बेसिकली तो 2 ते 3 पद्धतीचा असू शकतो. जन्मताच हृदयामध्ये होल असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे, किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथं हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे, किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये क्यूटी इंटरवल प्रोलॉंग झाला असेल, तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो, ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे. निरोगी जीवनशैलीसाठी पालकांनी मुलांना व्यायामाची सवय लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हृदयविकार अनुवांशिक कारणामुळे देखील होऊ शकत असल्यानं वेळोवेळी तपासण्या करणं गरजेचं आहे. भविष्यातील पिढीचं हृदय सुदृढ ठेवायचं असेल तर पालकांनी लहानपणापासूनच मुलांना योग्य सवयी लावायला हव्यात. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येते. गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. लहान मुलांना आता सोशल मीडियाही पाहता येणार नाही. लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे. मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी योग्य नसल्याचं गुजरात सरकारचं मत आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ तसंच अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा गुजरात सरकारचा उद्देश आहे आणि त्यानुसार पालक आणि शिक्षकांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जाणार आहेत. गुजरात सरकार लवकरच नियमावली बनवणार आहे. लहान मुलांना सोशल मीडियाचाही वापर करता येणार नाही. तज्ज्ञांसोबत चर्चेनंतर मार्गदर्शक तत्व जारी करण्यात येणार आहेत. पालक आणि शिक्षकांसाठीही गाईडलाईन्स आणण्यात येतील. मुलांना मोबाईल बंदी करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे. टोरेस घोटाळ्याच्या चौकशीत आता ईडीनंही उडी घेतली आहे. ईडीकडून दादरमधील टोरेसच्या कार्यालयाला सील करण्यात आलेलं आहे. तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ईडीनं टोरेस घोटाळा प्रकरणाच्या FIR सह इतर कागदपत्रांची मागणी पोलिसांकडे केलेली आहे. टोरेस घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण जून महिन्यात शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या व्यवस्थापकांना समन्स बजावलं होतं, मात्र त्यानंतर कोणतीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे आता ईडी या टोरेस घोटाळ्याची चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टोरेस प्रकरणातील आणखीन एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. टोरेसचं पितळ उघडं पाडण्याआधी व्हिक्टोरिया आणि तिच्या साथीदारांनी देशाबाहेर पळ काढला होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी जात आहोत असं कारण देत व्हिक्टोरियानं भारतातून पलायन केलं. तर घोटाळा समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी व्हिक्टोरियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. मुंबईत पोलीस भरती परीक्षेमध्ये भावी पोलिसांकडूनच कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कानात ब्ल्यूटूथ लावून पेपर सोडवण्याचा प्रयत्न एका उमेदवाराकडून करण्यात आला होता. मुंबईतल्या ओशिवारा परीक्षा केंद्रात हा सगळा प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी या मुन्ना भाईला मग अटक केली आहे. साहेबांच्या नंतर बारामती माझ्या मागे उभी आहे असं विधान अजित पवारांनी आज केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा दादांविरोधात उभा होता. आपल्या भावानं माझ्या विरोधात मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं असं अजित पवारांनी म्हटलंय. माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48,000 पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवतो, नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू. अरे नाही,
बारामती साहेबाच्या माग आहे. म्हणलं आहे, मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे. मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपल्या गळ्यात बसलो. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार 15 जानेवारीला एकाच मंचावर येणार आहेत. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दोघं एकाच मंचावर येणार आहेत. आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली आहे. नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार बारामतीमध्ये पहिल्यांदाच एका मंचावर येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन खुश केलं. मात्र आता बळीराजाच्या कर्जमाफीचं काय असा सवाल उपस्थित होतोय. अर्थमंत्री अजित पवार मात्र शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी इच्छुक नसल्याचं दिसतंय. पाहूया हा एक रिपोर्ट. शेतकऱ्यांनो, कर्जमाफी विसरा. मी कर्जमाफीबाबत बोललोच नाही. अजितदादांच्या दाव्यानं शेतकऱ्याला टेन्शन. बहुमतानं महायुती सरकार सत्तेत आलं. निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलंय का असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय. एकाच पक्षातील 2 ज्येष्ठ मंत्र्यांनी असं परस्पर विरोधी विधान केल्यानं बळीराजा टेन्शनमध्ये आलाय. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली, तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे, आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे. आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे. तिजोरीच्या चाव्या दादांकडे असल्या तरी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच सरकारसमोर निधी उभारण्याचं आव्हान आहे. असं असलं तरी भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली. आम्ही अंथरूण वाढू, मात्र शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं आश्वस्त केलं. शेतकऱ्यांच्या संदर्भात देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली त्याच्यावर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा निश्चितच दिला जाईल. आता हांतरून पाहून पाय पसरण्यापेक्षा आम्ही हांतरूनच वाढवू ना. शेवटी ज्या शेतकऱ्यांनी अपेक्षाने आम्हाला जर पाठबळ दिलं असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही अंतरून पाहून पाय पसरावं. पुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी टीका होईल की निवडणुका झाल्यात आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तिजोरीत खडखडाट असतानाच लाडकी बहीण योजनेचा मोठा आर्थिक भार सरकारवर आहे. लाडकीला खुश केल्यानंतर आता बळीराजालाही खुश करणार की शेतकरी कर्जमाफी केवळ प्रचारासाठीचाच जुमला ठरणार याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर म्हशीच्या दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता म्हशीचं दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय गोकुळनं घेतला आहे. आता 56 रुपये 60 पैसे दरानं दूध खरेदी केली जाणार आहे. गोकुळचं सध्या म्हैस दूध संकलन 9,30,000 लिटर प्रतिदिन इतकं आहे. त्यामुळे कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादकांना या दरवाढीचा फायदा होणार आहे. मुंबई, पुण्यासह सर्वच ठिकाणी दुधाला मागणी वाढतीये. म्हशीच्या दुधाचं उत्पादन जास्त व्हावं यासाठी म्हणून संघाकडून विविध प्रयत्नही केले जात आहेत.
तर पुढची बातमी शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच CBSEच्या अखत्यारीतील शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत पुन्हा संशयाचं धुकं निर्माण झालंय. CBSEनं शाळांना नुकतीच नोटीस बजावलेली आहे. अनेकदा सूचना देऊनही अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळांवर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्र अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे शाळांना शेवटची संधी दिली जात आहे असं मंडळानं म्हटलंय. संपूर्ण तपशील 30 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलेला आहे. तर केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्येही आता राज्यगीताचा समावेश असणं बंधनकारक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतलेला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच नाशिकमध्ये केली. राज्याच्या दैदिप्यमान इतिहासाची महती शालेय विद्यार्थ्यांना कळावी यासाठी म्हणून गेल्या वर्षी राज्य सरकारनं राज्यातील शाळांमध्ये केलेल्या राज्यगीत सक्तीची व्याप्ती आता आणखीन व्यापक केली आहे. त्यामुळे आता CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमध्येही जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत रोज सकाळी गुंजणार आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत श्रीमंत शहर लॉस एंजलिस आगीच्या विळख्यात सापडलं आणि यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींचे बंगले जळून खाक झाले. पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये अग्नितांडव. श्रीमंत लॉस एंजलिस आगीमुळे बेचिराग. हॉलिवूडला आग, अभिनेत्यांचे बंगले खाक. हा कुठल्या युद्धाचा प्रसंग नाही, तर ही दृश्य आहेत महासत्ता असलेल्या अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिस शहरातली. अमेरिकेच्या लॉस एंजलिस मधील जंगलाला लागलेल्या आगीचा भडका उडाला आणि त्याचं अक्षरशः वणव्यात रूपांतर झालं. या वणव्यानं लॉस एंजलिस शहराला कवेत घेत बेचिराग केलंय. तर या आगीचा सर्वाधिक फटका हॉलिवूडला बसलाय. अनेक अभिनेत्यांची घरं जळून खाक झाली आहेत. प्रियंका चोप्रानं व्हिडिओ शेअर करत आगीचं भीषण रूप दाखवलंय. तर या आगीची शाहरुख खानच्या घरालाही झळ बसली आहे. दुसरीकडे आपलं घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं नोरा फतेहनं दुःख व्यक्त केलंय. I'm in LA and the wildfires are crazy. I've never seen anything like this. This is insane. We just got an evacuation order like 5 minutes ago. So I quickly packed all my stuff and I'm evacuating out of here. I never experienced this before, so I'm gonna keep you guys updated. Hopefully I can get out in time. And yeah, man, I really hope people are safe. गेल्या 5 दिवसांपासून अमेरिकेत 6 ठिकाणी वणवा पेटलाय. त्यात कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिसचा हॉलिवूड हिल्स हा अतिश्रीमंत भाग आगीच्या कचाट्यात सापडलाय. आतापर्यंत तब्बल 21,000 एकर भाग जळून खाक झालाय. तर 11 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे लॉस एंजलिसमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. ही आग सांता मोनिका पर्वतरांगेतील माउंट ली इथल्या हॉलिवूड साइनच्या दिशेनं भडकत चालली आहे. खरं तर अमेरिकेत वणवा लागण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही मोठे वणवे लागलेत. मात्र महासत्तेचा दावा करणाऱ्या अमेरिकेला जीडीपीत 5वा क्रमांक असलेल्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलिस मधील अग्नितांडव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात अपयश आलंय. त्यामुळे आता ही आग कधी आटोक्यात येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर लॉस एंजलिस मधल्या वणव्यांमुळे हॉलिवूडचा सुप्रसिद्ध लँडमार्क जळाला असे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र साम टीव्हीच्या पडताळणीत हे फोटो आणि व्हिडिओ असत्य असल्याचं उघड झालं. हॉलिवूड लँडमार्क पासून काही मैल अंतरावर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. मात्र या आगीत हॉलिवूडचा लँडमार्क जळालेला नाही. तर हे फोटो आणि व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचं आमच्या पडताळणीमध्ये उघड झालं. हॉलिवूड साइनच्या अधिकृत हँडलनं याला दुजोरा दिलेला आहे. मात्र पुढचे काही दिवस आग अशीच पेटत राहिली तर या लँडमार्कला सुद्धा या आगीचा विळखा पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये थंडीचा जोर हा चांगलाच वाढलाय.
नंदुरबारचा पारा 8 अंशांवर घसरला तर संभाजीनगर, परभणी आणि जळगावात पारा 10 अंशांच्या खाली गेलाय. पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर पाहायला मिळाली. विदर्भात पुढचे 5ही दिवस हवामान कोरडं राहणार असून थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हळूहळू वाढणार आहे. नंदुरबारमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान होतं. जळगाव, संभाजीनगर, परभणीमध्ये 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची